माहेरी गेले होते थोडे दिवस राहायला, पण इंद्राणीला काही माझं सुख बघवलं नाही, तो काही तिथे राहिलाच नाही. सो लगेच रिटर्न आलो आम्ही दुसऱ्या दिवशी. आणि हे आले होते आम्हाला न्यायला. सुट्टी संपली गौरी गणपतीची आणि आम्ही आलो शेतात ओल्या सोयाबीनच्या शेंगा न्यायला. तर ओल्या सोयाबीनच्या शेंगांची आमटी आणि सुकी भाजी खूप टेस्टी लागते. तुम्ही कधी खाल्ली आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही आता भाजी गोळा करून घरी जाणार आहोत. तुझा टेडी वेअर कसं तू घेतो. हा टेडी वेअर अराउंड राउंड टेडी वेअर टच द ग्राउंड टेडी वेअर आंबाबाई. श्रावण घेवड्याच्या शेंगा वाळवून बडवण्याचं काम सुरू आहे. तर मुलांनी खूप एन्जॉय केलेला आहे. ते खेळतच बसलेले होते. खरं तर इव्हन हे सगळे जे गौरी गणपतीचे 10 दिवस होते ते फुल एन्जॉय केलेले आहेत दोघांनी पण, इव्हन आम्ही तिघांनी पण. यावेळी खरंच खूप मजा मस्ती आणि एन्जॉय केलेला आहे आणि त्यातलेच काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. कसे वाटले ते नक्की सांगा. रिटर्न येण्याआधी एकदा आम्ही भवानी मातेच्या दर्शनासाठी गेलेलो होतो. हे आलेले होते. दरवेळी आम्ही एकदा तरी जाऊन येतोच भवानी मातेचं दर्शन घेऊन. आणि यावेळी या ओढ्याला पाणी होतं. इथला रस्ता समोरचा बंद होता, त्यामुळे आम्ही इकडून गाडीवरून आलेलो होतो जरा फिरून. तर हा आहे मंदिराचा परिसर आणि हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग. भवानी मातेच्या मंदिरात आणि तिथे आता म्हणजे मंदिराचं काम सुरू आहे, त्यामुळे थोडंसं बांधकामाचं पसारा पडला.
इथे तयारी सुरू आहे गणपती मंडळाच्या जेवणाची। तर मसुरा चपातीचं जेवण होतं आणि आम्ही सगळे मिळून इथं चपात्या करत होतो। तर इथेही मी खूप मजा केली, धमाल आली आम्हाला इकडं। मी पहिल्यांदाच आलेले होते चपात्या बनवायसाठी असं, आणि यावेळी खरंच खूप एन्जॉय केलेला आहे। आणि जाण्याची तयारी आहे, सो शेंगा न्यायला आलेलो आहे, कारण इकडे येण्यासाठी भाजी गोळा करायचं काम मी संध्याकाळी केलेलं होतं। आणि चवळ्याच्या शेंगा जे काही भाजीपाला आहे तो गोळा करण्यासाठी आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये। आज इंद्रनीलला घेऊन आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहे शेतामध्ये, आणि आज लास्टच दिवस आहे। उद्या आपण जाणार आहोत मुंबईला। तर शेतामध्ये आपल्या हे कणीस घेतलेलं आहे ताजं ताजं तोडून, आणि या चवळ्याच्या शेंगा, मुगाच्या शेंगा तोडायच्या आहेत। आणि हा आहे शेताचा व्ह्यू। एवढी चला येताना एसट्यांना खूप गर्दी होती, आम्हाला पाठीमागची सीट मिळाली होती आणि तिथे खूप दचके लागत होते, आणि इंद्रनीलला खूप हसायला येत होतं तिथं, त्याला खूप गंमत वाटत होती असं, तो खूप एन्जॉय करत होता। आणि ध्रुवला मात्र पाठीमागं आज्यांची सोबत मिळाली होती, त्यानं पण खूप एन्जॉय केलेला आहे, त्यांच्यासोबत गप्पा मस्ती करत आमचा असा प्रवास झालेला आहे। अशा प्रकारे आमची ही 10 दिवसांची सुट्टी गेलेली होती, आणि तुम्ही जर सगळे व्हिडिओ पाहिलेच असतील तर ते कसे वाटले तेही नक्की सांगा। आणि आता व्हिडिओ इथंच एंड करते, बाय।